S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कॅसरमिल येथे शिवसेना उपनेते अनंत दरे यांच्या वतीने दिवाकर रावते यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून उपनेते अनंत दरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कॅशरमिल येथील मीनाताई ठाकरे चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन माननीय श्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच यावेळी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, उपनेते अनंत दरे, आमदार राजन विचारे, महापौर हरिश्चंद्र पाटील, सभागृह नेते नरेश मस्के, स्थानिक नगरसेवक संजय तरे यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते। तर दिवाकर रावते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। 19 जून 1966 रोजी शिवसेना स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला प्रथमतःच जनतेच्या जनमताला सामोरं जाण्याचा मान, सन्मान आणि अधिकार ठाणेकरांनी 1967 साली दिला आणि 1967 सालची ती महानगरपालिका शिवसेनेला ठाणे शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्राचा तो विचार किती मजबूत होता हे दाखवण्याचं काम या जनतेने केलं। त्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो। पण पहिली सत्ता ठाण्यामध्ये आली आणि मग आनंद दिघेपासून एकनाथ शिंदेपर्यंत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांपासून राजन विचारे असतील, बाकी आमचे आनंद कोळे असतील, हे सर्वांनी आपल्या तरे असतील, या सर्वांनी मिळून या महाराष्ट्र या ठाण्यावरचा भगवा कधीही उचलला नाही। एवढ्या कडवटपणाने आदरणीय शिवसेनेच्या मागे ठामपणाने उभे राहणारे ठाणेकर आणि त्यांच्या वतीने आमचे सर्व जिल्हेदार आणि आज हा त्या 17 सप्टेंबर आदरणीय शिवसेना प्रमुखांना 1 वर्ष पूर्ण होत आहे। ते आमच्यात नाहीत, ते आमच्यात आहे, ते आमच्या भावना असतात। त्याला पहिला वंदन करण्याचा मान त्याने मिळवला, ठाणेकरांनी मिळवला आणि ते करत असतानाच ही या महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे त्यांनी माननीय शिवसेना प्रमुखांना वंदन करण्याचा ठरावसुद्धा मंजूर केला। ही पहिली महापालिका आहे। ठाणेकरांवर जे दुर्दम्य आदरणीय शिवसेनेचे प्रेम होतं ते प्रेम
अफवा फडकवत नाही, तर आज त्यांनी त्याबद्दल रोषसुद्धा व्यक्त करत आज वंदन केलेलं आहे आणि मग वंदन केलं तो हात धन्यवाद. तसेच लवकरात लवकर ठाण्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन आमदार एकनाथ शिंदे यांनी दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. भास्कर कॉलनीतील पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केलेली खेंबेकरवाडी अपार्टमेंट डिमॉलिशन करत असताना कोसळली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शिळफाटा दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालिकेने धोकादायक व अतिधोकादायक असा इमारतींचा सर्वे केला होता. यामध्ये अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासंबंधीची नोटीसही नागरिकांना देण्यात आली होती. भास्कर कॉलनीजवळील खेंबेकरवाडी ही इमारत अतिधोकादायक म्हणून पालिकेने काही दिवसांपूर्वी घोषित केली होती. या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना ती अचानक कोसळली. पालिकेच्या नोटीसचे पालन करत इमारतीमधील रहिवाशांनी इमारत वेळीच रिकामी केल्याने यामध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही. या घटनेत ते काम करणारा एक पालिका कर्मचारी हा किरकोळ जखमी झाला असून ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 45 वर्ष जुनी अशी ही 2 मजली इमारत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड डम्पिंग रोडवरील स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत भाजपाचे धरणे आंदोलन. तर ठाण्यात बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करीत गरीब व गरजूंना शिवसेनेच्या वतीने ब्लँकेट वाटप. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.